कोण कोण असं किचन ओट्यावरती बसून स्वयंपाक करतं. माझी मम्मी तर अशी किचन ओट्यावरती बसूनच स्वयंपाक करते. तिला अजिबात खाली उभं राहून जमत नाही करायला. नमस्कार, मी सायली. तर आज मला सकाळी मॉर्निंगला ब्राईड होती. 8 वाजता लोकेशनला पोहोचायचं होतं. इकडे स्वाती पण लवकरच आली होती मला घ्यायला. त्यानंतर आम्ही लोकेशनला पोहोचलो आणि पटकन क्लायंटचा बिफोर शूट करून घेतला आणि लगेचच मेकअप करायला स्टार्ट केला. कारण 10 वाजता क्लायंटचे विधी चालू होणार होता आणि ब्राह्मणी वेडिंग होते, त्यामुळे सगळं टाईम टू टाईमच होणार होतं. मेकअप चालू केला. त्यानंतर म्हटलं लिपस्टिक लावायच्या आधी क्लायंटला पण भूक लागली होती म्हणून नाश्ता करून घेतला. क्लायंटने पण नाश्ता केला, आम्ही पण केला. त्यानंतर मग क्लायंटचं फायनल लुक तुम्ही बघू शकता. किती सुंदर मेकअप झाला होता आणि लग्न पण लागलं त्यांचं. लग्न लागल्यानंतर मग तिचा चेंज होता, तो क्विक चेंज 10 मिनिटामध्ये फक्त चेंज करून दिला. चेंज केलेला लुक पण तुम्ही बघू शकता किती सुंदर झालं आहे. आणि तिला सिम्पलसोबत सटल मेकअपच हवा होता, त्यामुळं क्लायंटच्या अकॉर्डिंगच मेकअप केला होता. त्यानंतर मग आम्ही पण जेवण केलं आणि घरी यायला निघालो. कारण संध्याकाळी त्याच ब्राईडचा रिसेप्शनचा सुद्धा मेकअप होता. मध्ये 2-3 तासाचा गॅप होता, त्यामुळे आम्ही परत रिटर्न घरी आलो होतो. घरी आल्यानंतर मग 1-2 तास आराम केला. त्यानंतर परत आम्ही 5:30 वाजता निघालो लोकेशनला जायला आणि 6:15 लोकेशनवरती पोहोचलो. एवढं सुंदर डेकोरेशन केलं होतं ना त्यांनी. ब्राईडची एंट्री झाली नव्हती, गृहप्रवेश झालेला नव्हता. आम्ही गेल्यावरतीच गृहप्रवेश झाला. त्यानंतर मग पटकन 20च मिनटामध्ये हा रिसेप्शनचा लुक रेडी करून दिला होता. तो पण लुक कसा झाला आहे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर कोणाला मेकअपची रिक्वायरमेंट असेल ना तरीसुद्धा मला तुम्ही DM करू शकता. त्यानंतर मग आम्ही डिरेक्ट सलूनवरती गेलो, कारण मला थोडंसं सामान घ्यायचं आहे आणि उद्या पण सकाळी अर्ली मॉर्निंगचीच ब्राईड आहे, त्यामुळं काय टाईम भेटणार नव्हता. त्यामुळं पहिल्यांदा सलूनवरती गेलो. त्यानंतर मेडिकलमधनं थोडं सामान घेतलं आणि फायनली घरी आलो. आणि असा होता माझा आजचा दिवस. बाय बाय.